नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आई सोडून गेली. फिरायला सांगून बापाने दोन्ही लेकरांना जंगलात नेलं. 3.5 वर्षाच्या मुलीला संपवलं. नंतर मुलाला. क्रूर घटनेनं पुणे हादरलं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मानवतेला काळिंबा बसणारी धक्कादायक घटना समोर आली. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला, तर 5 वर्षाच्या मुलालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली. आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर सदाशिव शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आरोपीची पत्नी 6 महिन्यापूर्वी घर सोडून गेल्यानंतर तो 2 लहान मुलांसह राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिडीमुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आरोपीने मुलगा आर्यन आणि मुलगी हर्षदा यांना फिरायला नेतो असं सांगून घराबाहेर नेला. त्यानंतर पुणे नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरातील निर्जन जंगलात नेऊन प्रथम मुलाचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलगा मृत झाल्याचं समजून त्याला जंगलात टाकून दिल्यानंतर आरोपीने मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घुण खून केला. आर्यन हा जंगल परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.